जे जावा प्रोग्रामिंगसाठी आपल्याला टूल सेट वगैरे लागतात, बरोबर. जसं सी साठी विज्युअल स्टुडिओ किंवा विज्युअल कोड किंवा GCC हे आपल्याला लागतं. जसं जावासाठी आपण STS वगैरे यूज करू शकतो. जावा, स्प्रिंग बूट ह्या पूर्ण टेक्नॉलॉजी म्हणजे इंटरनली पूर्ण जावाच कोड बेस असतो. पण याच्यासाठी आपल्याला STS वगैरे आपण इन्स्टॉल करू शकतो. आता STS इन्स्टॉल करायच्या आधी तुमच्याकडे जावा इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. तर जावा इन्स्टॉल आहे का नाही हे तुम्ही असं बघू शकता, बरोबर, जावा व्हर्जन. तर जावा कसं इन्स्टॉल करायचं आहे काय, तर याच्या पण सिम्पल ट्रिक्स आहेत जे तुम्ही OPT मध्ये जावाच्या बायनरीज वगैरे ॲड करू शकता. ही जी टार फाईल आहे, तर याच्यामध्ये मी टार फाईल डाउनलोड करून घेतली आणि ती अनटार केली. ओके, किंवाच अनझिप केली. अनझिप केल्यानंतर इथे हे डिरेक्टरी स्ट्रक्चर तयार झालं, बरोबर, JDK8 किंवा JDK8 11. तर याच्यानंतर इथं इन्स्टॉल केल्यानंतर या पर्टिक्युलर डिरेक्टरी स्ट्रक्चर /OPT तयार झालाय आणि त्याच्यानंतर मला /bash/rc, तर ही bash/rc फाईल असते जिथं आपण याचं कंटेंट तयार करू शकतो.